जलमायवनी अधिक करा देहाचे सार्थक वाची नाम विठ्ठलाची तिने सार्थक देहाची ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाची तिने सार्थक देहाची नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी वाचे नाम विठ्ठलाची तिने सार्थक देहाची पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन सरी चरण संतांची दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या कृपादान कथेचा विस्तार अंतर्वादाने गलेचा विचार कृपादाने कथेचा विस्तार अंतर्वादाने कथेचा विचार आबाजी सद्गुरुदास तुका आबादी सद्गुरुदास तुका आबादी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञं ज्योधारार्तावतारं कलांकांक तेजोदिकामोदि वक्रं कलानिशवादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर निगुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये आता वंदुरंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुनी सकळा हरिकथा बोले बोवड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणी ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः हे गजानन नमो नमः
गजानना ओम नमो श्री गजानना गण गण गणात बोधे मना ओम नमो श्री गजानना सद्गुरु स्वामी गजानना जय जय स्वामी गजानना गण गण गणात बोधे मना हे ओम नमो श्री गजानना सद्गुरु स्वामी गजानना जय जय स्वामी गजानना गण गण गणात बोधे मना श्री गजानन महाराज की जन्मायोनियाधिक करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक देहाचे उपस्थित प्रभुप्रिय सज्जन भक्तिमती माता तथा बालगोपाल चराचरामध्ये अदृश्य रूपाने वास करणारी भगवंताची अदृश्य आणि असीम शक्ती या रूपाने या जगतामध्ये स्थित असलेला किंवा नटलेला जो परमात्मा आहे तो व्यापक या रूपाने आहे पहा विठ्ठल जडीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल किंवा जनिवनी अवघा देव तैसा हृदयामध्ये मी राम सर्वस्व चाहम जैसे धातु एकची सुवर्ण अलंकारे नटले भिन्न भिन्न तैसा नटला नारायण जगदांबरी सुवर्ण अर्थात सोनं नाथ महाराज म्हणतात हे एकच आहे असं काय महाराज त्या सुवर्णाचे अलंकार जर महिला मंडळींनी केले तर त्याला अनेक या नावाने महिला मंडळी संबोधत असतात तेच अलंकार तेच सुवर्ण आमच्या पुरुष वर्गाने जर त्या सुवर्णाचे अलंकार केले तो पुरुष वर्ग देखील अनेक या नावाने त्याला संबोधत असतात महाराज म्हणतात सुवर्ण एकच आहे परंतु अलंकाराने भिन्न आहे तद्वत जगतामध्ये देव सुद्धा एकच आहे परंतु अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्या त्यासी किंवा देव देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी भरोनी भरोनी चराचरी चराचरी हा देव नटला नाना परी देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी भरोनी उरला उरला ना हो भरोनी उरला नाना परी देव नटला नाना परी देव देव नटला नाना परी आणि भरोनी उरला चराचरी व्यापक परमात्म्याला शतशा दंडवत वंदन आणि आजच्या हरिकीर्तनाला सुरुवात विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत जनाबाई महाराजांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा जो जो जीव मानव द्यायला आलेला आहे त्या प्रत्येक जीवाला जर वाटत असेल माझ्या नरद्याचं सार्थक व्हावं, याकरता नेमकी कोणती साधना करून आम्ही आमच्या नरद्याचं सार्थक करून घ्यावं, याचाच विचार महाराज आजच्या अभंगात सांगतात. विठ्ठल विठ्ठल अखिल गुण निदान करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन भगवान धीश पंढरीश परमात्मा ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अखंड समाधिकन असणारे विश्वमाऊली ज्ञानोबारा जाडोनी संसार बैसलो अंगणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय नोहे नोहे आपल्या वारकरी संप्रदायाची ध्वजा घुमांमध्ये नेऊन ज्यांनी फडकवण्याचा प्रयत्न केला असे असणारे नामदेवराय आदी करून थोर संत मांदियाळी यांच्या असीम अपार अशा कृपेने चालत आलेली ही आपली वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा आणि याच ज्ञानगंगेला अनुसरून गेल्या 12 वर्षापासून संपन्न होत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल विठ्ठल मग दरवर्षीप्रमाणे वेगवेगळं या ठिकाणी ज्ञानार्जन तुम्ही आपण करत असतो. काही वर्ष ज्ञानेश्वरी पारायण केलं असेल, काही वर्ष श्रीमद भागवत कथा ऐकली असेल, तर काही वर्ष शिवपुराण देखील आपण ऐकलेलं आहे. आता शिवपुराण थोडं माग पडत आलेलं आहे, पण एवढं काही मागं पडलेलं नाही. तो उत्सव जोरात चालूच आहे, परंतु काहीतरी आणखीन आगळं वेगळं आपल्या ग्रामस्थांना ऐकण्याकरता मिळावं म्हणून याही म्हणजे गेल्या 2 वर्षापासून 3रं वर्ष आहे, गेल्या 2 वर्षापासून आपण या ठिकाणी ज्यांची अशी आदर्शमय कथा आहे असे असणारे श्री प्रभू रामचंद्र यांची असणारी रामकथा आपण गेल्या 2 ते 3 वर्षापासून गुरुवर्य बाबांच्या अमृततुल्य वाणीतून या ठिकाणी रसपान करत आहात. आपलं अहो भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल अशी असणारी ही रामकथा आपण रामकथेविषयी थोडक्यात बोलणार आहोत. पण ज्यांच्याही मुखारविंदातून आपण ही कथा ऐकत आहात फारसा परिचय देण्याची काही गरज नाही, सर्वांना माहिती आहे. म्हणून प्रसिद्ध जरी असले तरी मात्र सिद्ध या कोटीतील असणारे गुरुवर्य बाबा आहेत. कळले त्यांना प्रसिद्ध, नाही कळले त्यांना प्रसिद्ध, आणि कळले त्यांना सिद्ध. प्रसिद्धांना समाजामध्ये किंमत आहे, परंतु सिद्धांना देवाजवळ किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल ज्या अर्थी सिद्धांना देवाजवळ किंमत आहे त्या अर्थी समाजामध्ये देखील किंमत आहे, परंतु समाजामध्ये किंमत असण्यापेक्षा देवाजवळ किंमत असणं फार महत्वाचं आहे. असे प्रसिद्ध असणारे नोहे नोहे मी नेहमी सांगत असतो, काही काही जीवनामध्ये योग येतात परंतु क्षम होत नाही. तसं आपल्या जीवनामध्ये हे असणारे सर्व साधू संत आपले गुरुवर्य मंडळी आपल्या जीवनामध्ये आपला प्राप्त झाले, हा योगायोग आहे. परंतु ते भेटून जर आपल्याला कळाले नाही तर हे जीवनाची अधोगती आहे. विठ्ठल 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 फार विस्तारानं न बोलता एका वाक्यात उत्तर द्या असे असणारे सर्वांचे तुमचे आमचे गुरुवर्य बाबा यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण या ठिकाणी गेल्या कालपासून श्री प्रभू रामचंद्राची असणारी आदर्शमय कथा रसपान करत आहात. आपलं अहो भाग्य आहे. रामकथेविषयी तुम्ही आपण काय बोलणार, कारण रामकथा म्हणजे रामासारखा राजा नाही, नाही का, रामासारखा पती नाही, रामासारखा मुलगा नाही, एक वचनी एक पत्नी आणि एक बाणी घराघरामध्ये आदर्श घ्यावा असं वाटत असेल तर केवळ फक्त रामचंद्र प्रभूंची कथा श्रवण करा. विठ्ठल विठ्ठल भावाने भावासोबत कसं वागावं, कसं जीवन जगावं, जीवन जगत असताना कशा पद्धतीने जीवन जगावं, कसं बोलावं, कसं राहावं, हे सर्व काही आपल्या जीवनामध्ये
आपल्याला प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर श्री रामचंद्र प्रभूंची कथा श्रवण करणं फार महत्वाचं आहे. आणि तीच असणारी कथा योगायोगाने आपल्याला या ठिकाणी श्रवण करण्याकरता मिळत आहे. हे आपलं अहोभाग्य आहे. त्या अनुषंगाने फार विस्तारानं न बोलता 1 तास उरला खटवांगरायाशी त्या न्यायाला अनुसरून वेळेतच आपण थांबणार आहोत. त्या अनुषंगाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्त्यामध्ये असणारी नियमावली सकाळी काकडा आणि 1 ते 4 श्रीराम कथा, 6 ते 7 हरिपाठ आणि रात्री 8:30 ते 10:30 रात्रीचे असणारे हरिकीर्तन. त्यामध्ये त्या कीर्तनाकरता आज द्वितीय दिवसाची सेवा परम भाग्याने आपले खामखेड ग्रामस्थ सर्वांच्या असणाऱ्या वतीने मला प्राप्त झालेली आहे. माझं देखील भाग्य आहे. विठ्ठल 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 आणि त्या कीर्तनाकरता उपस्थित असणारे सर्व गुणीजन मंडळी, आमचे आदरणीय ज्येष्ठ बंधू, ज्यांची थाप ऐकली असता आपल्याला मृदंग ऐकला असता ऐकतच राहावं असं वाटते. आमचे आदरणीय ज्येष्ठ बंधू, आमचे आदरणीय जगन्नाथ महाराज खोडके देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर संगीत विशारद आपण नेहमी श्रवण करत आलेला आहोत. स्तुती नाही पण वस्तुस्थिती आहे. बऱ्याच समाजामध्ये तुम्ही आपण फिरत असता आणि बरेच गायक वादक आहेत, परंतु आमच्या असणारे या जोडीला तोड नाही. विठ्ठल 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 असे असणारे आमचे आदरणीय विनोद महाराज, त्याचबरोबर आमचे आदरणीय नात्यानं काका आहेत माहिती, परंतु जगदीश महाराज, त्याचबरोबर ज्यांची निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानी कोटी रोकडा लाईजे पाठोवाटी तये होय भेटी हरिप्रियाची, म्हणजे ज्यांची निष्काम सेवा या पंचक्रोशीमध्ये असे असणारे आमचे आदरणीय पुरुषोत्तम बाप्पू. त्याचबरोबर कीर्तनाकरता उपस्थित सर्व बाहेरगावून आलेले सांगवीचे सर्व टाळकरी, आमचे आदरणीय वेणेकरी बाबा रमेश पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मातृवर्ग पितृवर्ग सर्वांच्या समवेत संपन्न होत असलेला आपला सप्ताह. विठ्ठल 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 सर्व परिचित मंडळी म्हटल्यानंतर मग एकाचं जर नाव घेतलं तर एकाचं राहून जाते, परंतु हनुमंतरायाच्या चरणी फुलं वाहतो वाकून आणि तुमचं सर्वांचं नाव घेतो आजच्या कीर्तनाचा मान राखून. विठ्ठल विठ्ठल असा चालू असणार आपला या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह. आणि त्या सप्त्यामध्ये परम भाग्याने द्वितीय दिवसाची सेवा गावकरी मंडळी यांच्या असणाऱ्या माध्यमातून मला प्राप्त झालेली आहे. माझं अहोभाग्य आहे. आणि त्याकरता द्वितीय दिवसाकरता उपस्थित सर्व मंडळी सर्वांच्या समवेत आमचे आदरणीय जगदीश काका काल नव्हते, परंतु 8 दिवस झाले ते नाहीत. आज 9व्या दिवशी त्यांची माझी भेट झाली. दुधात साखर आहे. योगा काही काम माणसाला असतात, परंतु काही कारणास्तव माणूस नाही येऊ शकत. परंतु मग कधी कधी असं आहे, सर्व प्रेमाचे मंडळी आहेत, मग कधी कधी आपल्याला येते तर ते कार्य केलंच पाहिजे. कारण जिथं कमी तिथं आम्ही, अशा पद्धतीने हेही मंडळी त्याच माध्यमातले आहेत. कधी कुठं तुम्हाला माहितीच आहे, काही ठरवलेलं नसते, काही नाही. प्रेम महत्वाचं आहे. म्हणून असे असणारे सर्व गायक वादक मंडळी सर्वांच्या समवेत द्वितीय दिवसाची सेवा आणि त्या सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत जनाबाई महाराज यांचा असून या अभंगातून श्री संत जनाबाई महाराज याची यावत मानव मात्रांना उपदेश करतात. विठ्ठल 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 का उपदेश करतात तर उपदेश करण्याकरता आले होते म्हणून सर्वांना माहिती आहे. उपदेशाची रीत आहे विप्रलंबी भ्रांत यथार्थ. उपदेशाची रीत आहे पा आज्ञा अनुज्ञा अभ्यर्थना. उपदेश कोणी करावा, कुणाला करावा, का करावा, उपदेश हा संतांनी करावा. नाही संत चिन्हे उमटली अंगी आणि उपदेशाला गे पात्र झाला, किंवा अधिकार तैसा करू उपदेश
साहेब जे त्यास तैसे देव. संतांनी उपदेश करावा. संतांनीच का उपदेश करावा महाराज? कारण शोधून आले संत आणि हिताहित जगाचे. या अज्ञानी जीवाचं खरं हित कशात असेल ते केवळ कोणाला माहित असेल तर ते फक्त संतांनाच माहित आहे. म्हणून संतांनी हिताचा उपदेश करावा. जे हिताहित देखती ज्ञानोबराय म्हणतात. कनवा घे पती आणि पुसोनी सीन हरती देती सुख. खरं हित कशात आहे हे केवळ कोणाला माहित असेल ते संतांना माहित आहे. म्हणून संतांनी हिताचा उपदेश करावा. कुणाला करावा? महाराज म्हणतात कुणाला न करावा. क्रोधी अविश्वासी. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा. 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 व्यर्थ अपुली वाचा. व्यर्थ अपुली वाचा शिनवू नये. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. व्यर्थ आपुली वाचा. व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. आणि व्यर्थ आपुली वाचा शिनू नये. क्रोधी व्यक्ती असेल महाराज म्हणतात अशा व्यक्तीला उपदेश करू नये. नंबर 1 क्रोधी आणि नंबर 2 अविश्वासी. अशा व्यक्तीला जर आपण उपदेश करण्याच्या भानगडीत पडलो तर केलेला उपदेश महाराज म्हणतात फलद्रूप होईलच हे सांगता येणार नाही. म्हणून क्रोधी व्यक्तीला उपदेश करू नये. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा. आणि व्यर्थ आपुली वाचा शिनू नये. संतांनी उपदेश करावा. कुणाला करा? महाराज म्हणतात कुणाला न करावा. का करावा? कारण शत्रूला प्रगती, कुत्र्याला गती आणि साधू संतांना जीवाची अधोगती आवडत नाही. म्हणून संतांनी उपदेश करावा. संतांनीच का करावा? तर उपदेश करण्याकरता आले होते म्हणून. इथं येणाऱ्याचे 3 वर्ग. एकाला यावं लागते पहा. एक येत असतात. एकाला आणावं लागते आणि याला रूपाबळी देवाला आणावं लागते. तुम्हा आपल्याला या ठिकाणी उर्वरित कर्म भोगण्याकरता ज्ञानोबराय म्हणतात यावंच लागते. अगा कर्मी जय उरावे ते सुख दुःखी फळावे. आणि तया ते भोगावया यावे देहा एका. अर्थात उर्वरित कर्म भोगण्याकरता ज्ञानोबराय म्हणतात प्रत्येक जीवाला या मृत्यू लोकामध्ये यावंच लागते. पहा का यावं लागते याला अनेक कारण सांगितलेली आहेत. परंतु फार विस्तारानं बोलता शॉर्ट बटशीट नंबर 1 कर्म, नंबर 2 पाप आणि नंबर 3 वासना. या तिन्ही कारणामुळे प्रत्येक जीवाला या मृत्यू लोकामध्ये यावं लागते. केली कर्म झाली त्याची भोग आले. उपदले मेले उपदले मेले से उपदले मेले ऐसे हो. उपदले मेले ऐसे केले कर्म झाले तेची भोगाले. उपदले
मेले ऐसे केले कर्म झाले तेची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. अर्थात कर्मानुगोगच्छती जीव एका. म्हणून तिन्ही कारणामुळे तुम्हा आपल्याला प्रत्येक जीवाला या मृत्यू लोकामध्ये यावं लागते. संत महात्मे येत असतात, सर्वांना माहिती आहे की ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धरा वया आले दीनजना येथे उपकारासाठी आले. घरच्या वैकुंठी किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग. अशा पद्धतीने ठरल्या वेळेला श्री संत जनाबाई महाराज सुद्धा या अवनी तलावर आल्या आणि आल्या असताना श्री संत जनाबाई महाराजांनी या सर्व समाजाकडे पाहिलं. त्या क्षणाला, त्या दिवसाला, त्या काळाला, त्या वेळेला या असणाऱ्या सर्व समाजाकडे पाहत असताना श्री संत जनाबाई महाराजांनी प्रत्येक असणाऱ्या जीवाकडे पाहिलं. परंतु एकही जीव आपल्या नरद्याचं सार्थक व्हावं याकरता तळमळ करीत असताना न दिसल्यामुळे काय मी उद्धार पावीन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. न दिसल्यामुळे त्या क्षणाला, त्या वेळेला, त्या काळाला, त्या दिवसाला श्री संत जनाबाई महाराजांनी या येची यावत मानव मात्रांना उपदेश केला. तो आजच्या अभंगाच्या पहिल्याच्या जन्माये निया देख जन्माये निया देख जन्माये निया देख जन्माये निया देख
देख करा देहाचे सार्थक. महाराज म्हणतात सुंदर असा असणारा 3.5 हाताचा नरदेह प्रत्येकाला तुम्हा आपल्याला प्राप्त झालेला आहे. हे मत भाग्य आहे. पण हा नरदेह मिळून श्री संत जनाबाई महाराजांनी ठरवलं प्रत्येकाला हा नरदेह न मिळणारा प्राप्त झालेला आहे. पण नरदेह मिळून जर या प्रत्येक जीवाने या नरदेहाची सार्थकता नाही केली तर प्रत्येक जीव पतनाला कारणीभूत ठरल्याशिवाय राहणार नाही. श्री संत जनाबाई महाराज म्हणतात मिळाला ना तर करा देहाची सार्थक. विठ्ठल विठ्ठल वास्तविक पाहता शास्त्रकारांनी ठिकठिकाणी नरदेहाचं वर्णन केलेलं आहे. भगवत प्राप्ती करता योग्य असणारं साधन म्हणजे मानव देह आहे. इतर नरदेहामध्ये त्या असणाऱ्या भगवंताची प्राप्ती करता येत नाही. ते केवळ या मानव देहामध्ये आल्यानंतर भगवान परमात्मा आपलासा करता येतो. म्हणून करा देहाचे सार्थक. जन्मा येऊन या देख. देख म्हणजे पहा सुंदर असणारा 3.5 हाताचा जे जिथं पाहिजे तिथं योग्य पद्धतीने असणारा सुंदर मानव देह. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. तो परमात्मा आपलासा करता येईल या करता सुंदर असा असणारा मानव देह तुम्हा आपल्याला प्राप्त झाला. महाराज म्हणतात मिळाला ना हा दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना 100 वर्षाची गणना. यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. त्या भगवंताचं नाम चिंतन करून या नरदेहाचं सार्थक करून घ्या. विठ्ठल विठ्ठल अर्थात वेळोवेळी प्रत्येक संत महात्म्याने आपल्याला सावध केलेला आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. किंवा आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे. अशा पद्धतीने ठिकठिकाणी प्रत्येक संत महात्म्याने तुम्हा आपल्याला सावध केलेला आहे. याही ठिकाणी देखील श्री संत जनाबाई महाराज तुम्हा आपल्याला सावध करतात की करा देहाचे सार्थक. का म्हणत असतील बरं करा देहाचे सार्थक? कारण इतर नरदेहामध्ये तुम्हा आपल्याला या नरदेहाची सार्थकता किंवा भगवंताची प्राप्ती करता आली नाही. इतर नरदेहामध्ये भगवंताची प्राप्ती करता आली नाही. परंतु हा नरदेह असा आहे की तुम्ही काही जरी ठरवलं देवाचे भजन देवाचे भजन देवाचे देवाचे भजन किंवा याच देही याच
डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा याने आला अनुसरून याच नरद्यामध्ये आल्यानंतर नरद्याची सार्थकता करता येते म्हणून करा देहाचे सार्थक. दुसरं कारण असं आहे पा, मिळालेला नरदेह नाशवान आहे. सर्वांना माहिती असूनही तरी मात्र अहोरात्र प्रत्येकाची असणारी झटपट चालू आहे. डे नाईट प्रत्येकाचे काम चाललेले आहेत. प्रत्येकाला असं वाटते की आपल्याला मरावं लागत नाही, परंतु मरणाचं तिकीट ज्यावेळेस आपण जन्माला आलो त्याच वेळेस सोबत घेऊन आलेला हो हे विसरता कामा नये. विठ्ठल 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 अर्थात हा देह नाशिवंत आहे आणि जाणार आहे. कुचका आहे नाशिवंत देह नासेल हा जाना कारे उच्चारी ना हरिनाम. नंबर 2 नाशिवंत देह जाईल सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान म्हणून करा देहाचे सार्थक. तिसरं कारण असं आहे की आयुष्य जात आहे पा. तुकोबराय म्हणतात काळ जपतसे महा सोहिताचा घोरवा ध्यानीरा श्रीहरीच्या. अशा पद्धतीने प्रत्येकाचा एक एक दिवस आयुष्यातला कमी कमी होत आहे. तरी मात्र आपण सावध होऊन भगवंत आपलासा कसा करता येईल हा प्रयत्न करत नाही. हे दुःख आहे म्हणून चाला असो. नंबर 3 असा आहे कारण पहा, मिळालेला नरदेह नाशवान आहे, जाणार आहे. प्रत्येक जीव तुम्ही आपण या खो खोच्या डावामध्ये बसलेला आहो. कधी खो बसेल अशी शाश्वती नसल्यामुळे खो बसण्याआधी महाराज म्हणतात करा देहाचे सार्थक. ज्ञानोबराय म्हणतात हातात घेतलेला घास तोंडात जाईल का नाही याची शाश्वती नसल्यामुळे मासी पाक पाक रे तव हे सरी याची शाश्वती नसल्यामुळे करा देहाचे सार्थक. विठ्ठल विठ्ठल हातो गेलिया नहीं तेरा घास मासी पाक पाक रे तव हे सरी क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं साथ देती नहीं साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं साथ देती नहीं साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं है किसी का. श्वास चल जाएगा चलती चलती दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. कधी जावं लागेल सांगता येत नाही. मी नेहमी सांगत असतो पा. जसे आज आमच्या सोबत बाळूमामा आलेले आहेत, तसे एका गावात 2 व्यक्ती सोबतच कीर्तन ऐकण्याकरता आले आणि आले असताना सोबतच कीर्तन ऐकलं. कीर्तन ऐकल्यानंतर सोबतच दोघांनी चहा घेतला. दोघही जण कीर्तन झाल्यानंतर चहा घेऊन आपापल्या घरी गेले. घरी गेल्यानंतर तो त्याच्या घरी झोपला, याच्या घरी झोपला. मी नेहमी सांगत असतो, परंतु परिणाम असा झाला एक सकाळी झोपेतून उठला पण एक उठलाच नाही. म्हणून महाराज म्हणतात असंच होतं. क्या भरोसा आहे इस जिंदगी का. कधी जावं लागेल सांगता येत नाही. देह जाणार जाणार हो, देह जाणार जाणार हो, देह जाणार 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 देह जाणार जाणार हो, देह जाणार जाणार देह जाणार जाणार देह जाणार जाणार हो.
यासी काळोबा खाणार. म्हणून अशा पद्धतीने जावं लागते माहीत असल्यावर सुद्धा. या समाजामध्ये जर तुम्ही आपण दृष्टिक्षेप केला तरी मात्र काही काही लोकांकडे जर आपण पाहिलं तर काही काहीचं जीवन एवढं तिरस्कारानं जात आहे. हे आपल्याला प्रत्यक्ष आपल्या स्वतंत्र डोळ्याने आपल्याला पाहणा करता मिळत आहे. जावं लागणार आहे हे माहीत असून सुद्धा काही लोक क्रोधाने, काही अहंकाराने, काही तिरस्काराने, काही कोण्या असणाऱ्या मार्गाने प्रत्येक जण वाटचाल करत आहेत. तरी मात्र हे नाहीसं व्हावं आणि आपल्याला जीवनामध्ये वाटचाल करत असताना थोडा का होईना हळूहळू परमार्थ घडावा, त्या असणाऱ्या मार्गातून भगवंताची प्राप्ती व्हावी, ही असणारी आस मनामध्ये असणं फार महत्वाची आहे. आणि ते आस आपल्याला प्राप्त व्हावी याकरता प्रत्येक गावामध्ये या 7 दिवसाच्या असणाऱ्या शिबिराची अत्यंत गरज आहे. ते शिबिर मत भाग्याने गेल्या 12 वर्षापासून अर्थात तपपूर्ती होऊन 13व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. आमचे आदरणीय ज्यांचं 8ही दिवसाचं कीर्तनकारांचं श्रेय आहे, आमचे आदरणीय संतोष पाटील समोर बसलेले आहेत, त्यांच्याकरता एक बार जोरदार टाळी वाजवा. कारण वास्तविकता प्रत्येक कीर्तनकारांनी आपल्या गावामध्ये येऊन त्यांनी मानधन द्यावं हा त्यांचा पुरुषार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल काही काही गावात सप्ते चालू होते पण बंद पडले असे बरेच गाव आहेत. कारण पहिल्या वर्षी धामधूम, दुसऱ्या वर्षी टामटूम आणि तिसऱ्या वर्षी सामसूम. पण अंगारडबी एवढं गाव आहे आपलं, भाग्य आहे आपल्या गावाचं. अंगारडबी एवढं नाही, गाव जरी लहान असलं तरी मात्र मुंबईचं पिलू आहे. विठ्ठल विठ्ठल आनंदी आनंद आहे. आणि या 7 दिवसामध्ये तुम्ही आपण सर्वजण सर्व एकत्रित येऊन आनंद उपभोगत असतो. त्याकरताही आर्थिकही सहाय्य असावं लागतं आणि ते आर्थिक सहाय्य आमचे 8 दिवसाचे सर्व कीर्तनकार मंडळीचं श्रेय संतोष पाटील हागे हे करत असतात. ते देखील उपस्थित आहेत. इतर संसारामध्ये वाटचाल करून साधनाचा उपभोग घेणं, साधन प्राप्त करत राहणं, नाही ते मिळत राहणं हे आपलं चालूच आहे. परंतु खरोखर ते करूनही परमार्थामध्ये आपण काहीतरी आपल्याकडे असेल त्या पद्धतीनं थोडं का होईना सेवा या भावानं काहीतरी करत राहणं खरोखर हा पुरुषार्थ आहे. म्हणून 8ही दिवस या ठिकाणी प्रत्येक कीर्तनकारांनी यावं, ज्ञानदान करावं. अन्नदान चालू आहे, नाही का ज्ञानदान चालू आहे. हे असणारं भाग्य तुम्ही आपण सर्व ग्रामस्थ मंडळी लुटत आहोत. हेच खरं आपलं जीवनामधील भाग्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग तुम्ही म्हणसान महाराज आम्ही वर्गणी देत नाही का? तुम्ही सर्वांचं सहकार्य असं नाही. एकल्याचा नोहे मेळ म्हणून मेळ मिळविला सर्व ग्रामस्थांच्या वतीने. परंतु विशेषतः की आपला सप्ताह ज्यामुळे विशेषतः थांबू नये असं मेन कार्य पाटलांनी हाती घेतलेलं आहे. हे महत्वाचं आहे. नाहीतर आज साधारणतः आपण विचार करायला लागलो तर प्रत्येक कीर्तनकाराला कमीत कमी आता 2100 रुपये तरी द्यायला पाहिजे साधारणतः. मला असं म्हणणार नाही द्या, कारण कीर्तनकाराने मागू नये. कीर्तनकाराने मी खरोखर गादीवर आहे आणि आपला असा उद्देशच नाही, परंतु प्रत्येक कीर्तनकाराने मागू नये आणि गावकऱ्यांनी दिल्याशिवाय राहू नये अशी वारकरी संप्रदायाची रीत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. माझा बोलण्याचा भाव तुमच्या लक्षात नाही आला. मी 2100 जरी म्हटलं तर मी म्हटलं नाही तुम्हाला 2100च द्या, पण साधारणतः तुम्ही 1100च का देणार? मी काय म्हणणार तुम्हाला एवढेच देईल. विषय आला म्हणून तुम्हाला सांगतो. म्हणून हे श्रेय मेन जे श्रेय आहे ते पाटलांनी हाती घेतलेलं आहे. पाटलालाही उदंड आयुष्य आरोग्य लाभो, चंद्र सूर्य असेपर्यंत असंच कार्य या गावामध्ये अखंड ते असणारी ज्ञानाची ज्योत चालूच राहो. कारण बरेच गाव आहेत
ज्या गावात बरेच गाव आहेत की असे गाव आहेत की त्यांनी सहज जरी ठरवलं तर काही देखील होऊ शकतो, परंतु आपलं गाव छोटस असून आपण हा अखंड हरिनाम सप्ताह करून दाखवता. खरोखर हा गावकरी मंडळीचा पुरुषार्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. बऱ्याच दिवसापासून मंदिर नव्हतं, मंदिर झालं. असा काळ होता की मंडप टाकून आपण अंगणामध्ये सप्ताह त्या ठिकाणी ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने करत असायचो. पण अंतराळाची कृपा झाली नाही का. सर्व मंडळीचं सहकार्य आपल्या भागातील बाप्पू आमदार नितीन बाप्पू देशमुख यांनी प्रत्येक गावागावाला सहकार्य केलं. सभा मंडप असेल, पिना असतील, टाळ असतील, मृदंग असतील घ्या, परंतु ज्या पद्धतीने आपल्याला चांगलं करता येईल त्या पद्धतीने करत राहा. विठ्ठल 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 विठ्ठल. तसा सुंदर मानव देह प्राप्त झाला, मानव देह मिळाला, प्राप्त झाला. महाराज म्हणतात करा देहाचे सार्थक. पुन्हा मिळेल का नाही याची शाश्वती नसल्यामुळे नरदेहाचं सार्थक होणं फार महत्वाचं आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी येतच सर्व पुनर्लभ्यम न शरीर. पुन्हा पुन्हा सर्व काही मानव द्याला आल्यानंतर पुन्हा पुन्हा मिळेल, परंतु एक वेळ का गेलेला नरदेह पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानोबरांधात का धाताई पाया पडता नुटे गतायू पंडू सुता. एक वेळ का त्याची आज्ञा झाली की मग तेथे न चले काही. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, संचित जाईल ग्वाई. तुका म्हणे तयमाज्ञा. विठ्ठल 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 पण काहींना हा नरदेव महाराज म्हणतात मिळाला, परंतु कळाला नाही. काहींना मिळालाही नाही, कळालाही नाही. काहींना मिळालाही सुद्धा आणि कळालाही सुद्धा. नंबर 1 स्वर्गातील देवांना हा नरदेव कळाला परंतु मिळाला नाही. आज करतात पा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्युलोकी व्हावा जन्मा, मृत्युलोकी व्हावा जन्मा. मृत्युलोकी व्हावा जन्मा, मृत्युलोकी व्हावा जन्मा. स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा, मृत्युलोकी व्हावा जन्मा, मृत्युलोकी व्हावा जन्मा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्मा, मृत्युलोकी व्हावा जन्मा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. कशा करता महाराज तर नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाव किती. या असणाऱ्या मृत्यू लोकामध्ये येऊन नाम चिंतन करून मुक्त स्थितीला प्राप्त हो, ही आज स्वर्गातील देवांची आहे. परंतु आपल्या मृत्यू लोकामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला अट्टासाने सांगावं लागते. लागून या पाया विनवितो तुम्हाला आणि करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोडा स्वर्गी नाही करारे बापानो साधन हरीचे. नाथ महाराज तर म्हणतात झनी करणीचे करू नका, जेणे नाही जन्म यमाची यातना. जेणेकरून अंतकाळाच्या वेळेस यमाची यातना आपल्याला प्राप्त होऊ नये याकरता ऐशी या साधना करा काही. विठ्ठल 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 विठ्ठल. बऱ्याच पद्धतीने संत महात्मे बोललेले आहेत. हरी नाही मुकाशी अरे मुडा, त्याच्या आधील चरण तुम्ही म्हणा विठ्ठल विठ्ठल. नाम न उच्चारी ज्याचे तोंड, अशा पद्धतीने ठिकठिकाणी संत महात्म्याने उल्लेख केलेला आहे. फार अधिकाराची वाणी. आपण सामान्य व्यक्तीने ते उच्चार करण्याचा प्रयत्न करू नये.
अशा पद्धतीने प्रत्येक संत महात्म्याने कळवळ्याने प्रत्येक जीवाला अट्टासाने सांगितलेलं आहे. मग काहींना नरदेव मिळाला, स्वर्गातील देवांना कळाला, परंतु मिळाला नाही. नंबर 2 पशु पक्ष्यांना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. नंबर 3 आपल्याला प्रत्येकाला हा नरदेव प्राप्त झाला, परंतु सर्वांनाच कळाला असे सांगता येत नाही. विठ्ठल 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 काय येत नाही तसं वास्तविक पाहता विहित शास्त्राचे 2 प्रकार आहेत, विहित आणि निषिद्ध. विहित कर्माचं आचरण करावं, निषिद्ध कर्माचा त्याग करावा. जीवनामध्ये वाटचाल करत असताना इतर कर्म जरी निषिद्ध असले तरी मात्र, आता ते पान खाणं, घर बांधणं हे काही सांगत नाही, परंतु याही मध्ये इतर कर्म जरी निषिद्ध असले तरी मात्र मानव देह मिळणं हे विहित कर्म आहे. मानव देह मिळून नामचिंतन न करणं, या नरद्याचा उद्धार करून न घेणं हे निषिद्ध कर्म आहे. विठ्ठल विठ्ठल हे तुमची आपली स्थिती झाली. पण नंबर 4, या 4 नंबर मध्ये संत बसतात पा. त्या संत महात्म्यांना हा नरदेव मिळालाही सुद्धा आणि कळालाही सुद्धा. सेवितो हा रस, वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्यारे तरफळू नका तुम्ही. विठ्ठल 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 संत महात्म्यांनी स्वतःही अनुभव घेतला आणि इतरांनाही दिला. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे, तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे. अशा पद्धतीने नरदेव प्राप्त झाला. महाराज म्हणतात मिळाला, पुन्हा मिळेल का नाही याची शाश्वती नाही, परंतु काही लोकांनी योग्य मार्गाने याचं असणार, योग्य मार्गाने या असणाऱ्या नरद्याचं विठ्ठल विठ्ठल काही लोकांनी योग्य मार्गाने वाटचाल केलेली आहे, तर काही लोकांनी निषिद्ध कर्माची वाटचाल केलेली आहे. निषिद्ध कर्माला जाणारे लोक निश्चितच त्या असणाऱ्या ध्येयापर्यंत पोहोचतील हे शाश्वती नाही, परंतु विहित कर्माच्या मार्गाने जे लोक निघालेले आहेत ते निश्चितच तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे आणि पांडुरंग भेटे भरोशेने. निश्चितच तुमचं साध्य तुम्हाला जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मिळाला ना करा देहाची सार्थक. ठीक आहे महाराज, वेळोवेळी विनंती करून अट्टासाने तुम्ही आम्हाला सांगता करा देहाची सार्थक, करा देहाची सार्थक, परंतु या नरद्याची सार्थकता होण्याकरता एखादी जरी आम्हाला साधना सांगितली तर त्या साधनेच्या बळावर या नरद्याचं सार्थक आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. त्या साधनेचा विचार महाराज सांगतात आजच्या अभंगाच्या दुसऱ्या. वाचे नाम विठ्ठलाचे, 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 वाचे नाम विठ्ठलाचे.
विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. नरद्याची सार्थकता व्हावी या करता महाराज म्हणतात दुसरी तिसरी साधना कोणतीच करू नका. काय करा, मिळालेला नरद्या त्या असणाऱ्या वाचेने घेई माझे वाचीन गोड नाम विठो. किंवा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. अशा पद्धतीने जर आपण त्या वाचेने त्या असणाऱ्या प्रभूचं चिंतन करायला लागलो तर तेने सार्थक देहाचे. विठ्ठल विठ्ठल वास्तविक पाहता वाचे नाम विठोबाचे विचार जर करायला लागलो तर का म्हटलं श्री संत जनाबाई महाराजांनी वाचे नाम विठोबाचे. असा जर विचार करायला लागलो तर इतरत्र ठिकाणी गात्यामध्ये जरी आपण विचार करायला लागलो तर जसं समाजामध्ये दृष्टिक्षेप करत असताना अनेक जण आपापल्या पद्धतीने भक्ती करत असताना समाजामध्ये आपल्याला दिसतो नाही का. आपल्याला दिसतो ना, सोमवार आला की शिवभोळा चक्रवर्ती, मंगळवार आला की अनादि निर्गुण, बुधवार आला की बोला, गुरुवार आला की तीन श्री सात तया माझे दंडवत अर्थात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. शुक्रवार आला की स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला, चारही वेदाचा वरी फुलोरा बांधिला. अशा पद्धतीने शनिवार आला की शरण शरण जी हनुमंत महाबळी तया माझा नमस्कार. आणि वारंवार निरंतर रविवार आला की आमची नेहमी ओम वागा सोहम वागा. ओम वागा सोहम वागा. प्रेम नगरावारी वाजा. मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी माझ्या. मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी. अहम वाग्या सहम वाग्या ब्रह्मनगरावारी ब्रह्मनगरावारी वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवा. हो सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवा. हे सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवा. हो सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवा. हो मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी माझ्या. मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. इतर प्रमाण नाही म्हटले तरी चालतं, पण विशेष प्रमाण जर म्हटलं तर त्या प्रमाणाने चांगल्या पद्धतीने सर्व प्रमाणाचं सार आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून अहम वाग्या. तरी इतरत्र असणाऱ्या साधनेनं आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल, नोहे नोहे नरद्याचं सार्थक होईलच. ही शाश्वती देता येणार नाही, परंतु बळिया माझा पंढरी राव जो या देवाचा हे देव. त्या असणाऱ्या परमात्म्याची भक्ती करून
निश्चितच या नरदेहाची सार्थकता होईल. म्हणून वाचे नाम विठ्ठलाचे आणि तेने सार्थक देहाचे. वास्तविकता आपण इतरत्र पुराण पाहायला लागलो तर कोण्याच ठिकाणी वर्णन नाही. वाचे नाम काळूबाईचे, वाचे नाम भैरवनाथाचे, वाचे नाम खंडोबाचे असा उल्लेख नसल्यामुळे एकच उल्लेख आहे की वाचे नाम विठ्ठलाचे आणि तेने सार्थक या देहाचे. विठ्ठल विठ्ठल म्हणून असे असणारे हे नाम आणि त्या परमात्म्यानं जर आपण नाम या वाचेने चिंतन करायला लागलो तर निश्चित या नरदेहाचं सार्थक होईल. बरोबर आहे महाराज. ज्या भगवंताच्या नामचिंतनाने या नरदेहाची सार्थकता होते. वास्तविकता तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची कधी खली या. त्या परमात्म्याच्या नामचिंतनाने जर या नरदेहाची सार्थकता होते तर या नामाचा असा काय महिमा आहे हो असं विचारलं असता महाराज सांगतात तिसऱ्या चरणात. ऐसा ऐसा नामाचा महिमा आणि शेष वर्णिता झाली सीमा. या नामचिंतनाने या नरदेहाची सार्थकता होते. ते नाम कसं आहे महाराज म्हणतात ऐसा नामाचा महिमा. त्या नामचिंतनाने काय होणार नाही. काय न हे केले एका चिंतिता विठ्ठली सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार किंवा नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ती करा जिथे तिथे. विठ्ठल विठ्ठल त्या नामचिंतनाने जर नरदेहाची सार्थकता होत असेल तर ते प्रभूचं नाम तुम्ही आपण का घेऊ नाही घेतलं पाहिजे. म्हणून कलियुगा माझी इतर साधन केल्यापेक्षा नाम चिंतन रूपी साधन असणार नाम चिंतन रूपी शस्त्र आपल्याकडे असणं फार महत्वाचं आहे. महाराज म्हणतात काय होणार नाही काय होईल हे विचारा. विठ्ठल विठ्ठल नाम घेता वाया गेला
आणि ऐसा कोणी ऐकिला म्हणून ऐसा नामाचा महिमा. कैसा नामाचा महिमा शॉर्टबट शूट मी नेहमी सांगत असतो की नामचिंतनाचा आगळा वेगळा विशेष महिमा आहे. जे नाम घेतलं असता कसली जरी व्याधी आपल्याला असली तरी मात्र ती नाहीशी होती, अशी असणारी हे नाम चिंतन रूपी शक्ती आहे. म्हणून ऐसा नामाचा महिमा सर्वांना माहिती आहे. शत्रुबंधनाचं काम चालू असताना सर्व असणारी वानरसेना नळनीळ जामवंत सुग्रीव हनुमंतराय एका दगडावरती रा, दुसऱ्या दगडावरती म असं शब्द टाकून ते दगड पाण्यात टाकत होते. असं म्हणतात ते दगड त्या ठिकाणी तरत होते. परंतु हा असणारा महिमा रामचंद्र प्रभूंना कळाला, ज्यांची कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. असं आदर्शमय असणारं जीवन म्हणजे रामचंद्र प्रभू. त्यांना कळालं की आपल्या असणाऱ्या नामाने दगड पाण्यात तरतात, म्हणून आपणही टाकून पाहावं. म्हणून पहिला दगड टाकला, तळाला गेला. दुसरा टाकला, तोही तळाला गेला. तिसरा टाकला, तोही तळाला गेला. रामचंद्र प्रभूला वाटला आपल्याला कोणी पाहिलं तर नसेल ना, कारण कदाचित निश्चितच माणसाच्या मनामध्ये शंका येते. एखादा व्यक्ती मोटरसायकल घेऊन जात असताना पडू नये, पण अचानक जर पडला तर बारकाईने तुम्ही त्याच्याकडे लक्ष करा. त्याला लागलेलं भरपूर असते, परंतु त्याला किती लागलं तो हे नाही पाहत. पण आपल्याला कोणी पाहिलं का झालेला अपमान माणसाला सहन होत नाही. तद्वत रामचंद्र प्रभूंना झालेला आहे. रामचंद्र प्रभू विचार करायला लागले, आपल्याला कोणी पाहिलं तर नसेल ना, आपल्याला कोणी पाहिलं तर नसेल ना. असं म्हणता क्षणी जोडून या कर आणि उभा सन्मुख समोर हनुमंतराय हात जोडून त्या क्षणी त्या ठिकाणी उभे होते. त्यावेळेस रामचंद्र प्रभू विचार करायला लागले आणि रामचंद्र प्रभू विचारतात, का हो हनुमंतराय केव्हा? त्यावेळेस हनुमंतराय म्हणतात, हो रामप्रभू पहिल्याच दगडाला या ठिकाणी उपस्थित होतो. विठ्ठल विठ्ठल त्यावेळेस रामचंद्र प्रभू हनुमंतरायाला म्हणतात, अहो हनुमंतराया, असणारी सर्व वानरसेना भक्त मंडळी माझ्या नावाने राम नाम टाकून पाण्यात दगड टाकतात, ते तरतात, परंतु मी टाकल्यानंतर ती का बुडतात असं विचारलं असता हनुमंतराय रामचंद्र प्रभूंना म्हणतात, हो रामचंद्र प्रभू तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा 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 किंवा उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. म्हणून नाम चांगले चांगले आणि माझे कंठी राव भळे. कशामुळे तर कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. म्हणून ऐसा नामाचा महिमा आणि शेषवर्णिता झाली शिमा. विशेषतः हे आहे की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आजच आम्ही रस्त्याने येत असताना आमचे आदरणीय जगदीश पाटील काकाश्री यांचा माझा विषय झाला. आपल्या एकदम सर्वांचे परिचित असणारे आमचे आदरणीय विनोद महाराज, अजिबात लिहिता येत नाही, अजिबात वाचता येत नाही, अजिबात काहीच येत नाही, परंतु वास्तविकता वारकरी संप्रदायाची एवढी मोठी शक्ती आहे राजा. खरोखर तुम्ही परमार्थ जर करत राहिले ना, एक वेळ का भगवंताची गुरुची
कृपा झाली की मोकाही बोलायला लागतो. ही वारकरी संप्रदायाची शक्ती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे आपल्या चांगल्या माणसाले वाचता येत असताना काही काही प्रमाण आठवत नाहीत. मी आता त्यांच्यासोबत 8 दिवस गायगावले सप्त्यावर होतो, परंतु एकही प्रमाण जगदीश काका म्या पुढे म्हटलं नाही, त्याइलेच म्हणायला लावले. परंतु त्याचा हा पुरुषार्थ आहे, काही लिहिता वाचता येत नसताना देखील पूर्वार्ध तर म्हणतात, पण त्याचं ध्रुवपदा सहित ते म्हणतात. हा त्याचा पुरुषार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल हे स्तुती नाही, हे वस्तुस्थिती आहे. म्हणून वास्तविकता चांगले चांगले त्यांना देखील म्हणता येत नाही, परंतु खरोखर आमचे आदरणीय सर्वांचे तुमचे आपले प्रेमाचे असणारे एकदम जवळची केव्हाही हाक मारा त्यांनी हसत हसत आपल्याकडे यावं असे असणारे आदरणीय आमचे विनोद महाराज. खरोखर ही भगवंताची कृपा आहे. नाही तर वास्तविकता आमचा विषय झाला दुपारून काकांचा ना आमचा विवरण येत असताना चांगले चांगले पडून आहेत. विठ्ठल विठ्ठल विस्तारानं न बोलता सर्वांना माहिती आहे, फार विस्तारानं बोलणं काही गरजेचं नाही, परंतु हे कृपा आपल्यावर व्हावी याकरता काहीच नका करू. या कलियुगामध्ये वाटचाल करत असताना अवघ्या वाटा झाल्याशील कलीनं घडे दर्शन. मग जरी वाटा सीन झालेल्या असल्या तरी मात्र या कलियुगामध्ये एकच अशी शक्ती आहे, ते म्हणजे नाम. आणि ते नाम तुम्ही घेत चला. निश्चित कोणतंही कार्य करा आणि ते नाम आपण उच्चारण करा, निश्चित तुमचं असणार कार्य पूर्णत्वास गेल्याशी राहणार नाही. ऐसा नामाचा महिमा शेषवर्णिता झाली सीमा. हरी उच्चारणी ज्ञानोबरायत म्हणतात, अनंत पाप राशी. हरीचा उच्चार केला असता अनंत पापाच्या राशी जरी असल्या तरी मात्र जातील लयासी क्षण मात्री. विठ्ठल विठ्ठल असं असणार हे नाम कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे. इतरत्र साधना करून आपल्या साध्यापर्यंत पोहोचताच येईल हे सांगता येणार नाही, परंतु कलियुगामध्ये नाम चिंतन रूपी साधना करून निश्चित आपल्याला ध्येय प्राप्त करता येतं. म्हणून ते नाम तुम्ही घेत चला. ऐसा नामाचा महिमा शेषवर्णिता झाली सीमा. ज्ञानोबरायन 2-3 दृष्टांत दिले. तृण अग्निमेळ समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. ऐसा नामाचा महिमा शेषवर्णिता झाली सीमा. जे नाम आपल्याला जे प्राप्त करायचं आहे ते मिळून देतो. ते नाम कुठपर्यंत व्यापक आहे महाराज, ते नाम तालुक्यापुरतं नाही, जिल्ह्यापुरतं नाही, या त्रिभुवनामध्ये व्यापक आहे हे सांगतात महाराज. नाम तारक त्रिभुवनी, 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 नाम तारक त्रिभुवनी. म्हणे नाम याची जनी, म्हणे नाम याची जनी, याची जनी वाची नाम विठ्ठलाचे, वाची नाम विठ्ठलाचे. मने नाम
तेने सार्थक देहाचे तेने सार्थक देहाचे ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो हा तुझ नमो येणे सार्थक देहाचे
वाची नाम विठोबाची तिन्ही सार्थक दिहाची. यथामती यथा अवकाश फावल्या वेळामध्ये जसा काय भाव सांगता आला त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व ग्रामस्थ यांच्या असणाऱ्या तन्मन धनातून सहकार्यातून सेवेतून साकाराला आलेला हा सप्ताह, त्यामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळीच्या प्रेमातून मला प्राप्त झाली आहे द्वितीय दिवसाची सेवा. आणि त्याकरता उपस्थित सर्व पंचक्रोशी मधील आलेले सर्व भाविक भक्त, कुपट्याचे असतील, आमचे वाडेगुण आलेले सचिन भाऊ असतील, तिकडे आमचे ईशीनाथ बाप्पात, राजीव मामा, हे सर्व सांगवीचे विजूभाऊ, हे सर्व मंडळी, सर्वांचं एकाचं, मी मगाशी सांगून गेलो की एकाचं नाव घ्यायला लागलो मी एखाद्याचं राहून जाईल म्हणून. तुम्ही सर्व मातृवर्ग पितृवर्ग सप्त्यामध्ये अन्नदान ज्ञानदान दोन्ही टाइम चालू असलेल्या पंक्ता चांगल्या पद्धतीने जे साधूला आवडते त्या पद्धतीने लोक या गावात करतात. हाही मोठा एक विशेष आनंदच आहे. आज आमच्या मंडळींना इच्छा झाली बेसन पोळी, मग बेसन पोळी. ज्या मंडळीला जेवणाची इच्छा नव्हती तेही मंडळी जेवले. अर्थात साधूच्या आवडीने जर बेत केला तर साधूले तर आवडतेच, पण साधू संतुष्ट होऊन आशीर्वाद देतात. अशा पद्धतीने ज्याला उपास होता तेही जेवले. चला असो, कॅमेरा चालू आहे नाही तर मग बोललो असतो. म्हणून सर्वांना उदंड आयु आरोग्य प्राप्त हो. पुन्हा एक बार चंद्र सूर्य असेपर्यंत असाच कोणाच्या मनामध्ये द्वैत बुद्धी न येता चांगल्या पद्धतीने सर्वांनी भगवंतांना शक्ती देऊन सर्वांनी एकत्रित येऊन सालाबाद प्रमाणे याहीपेक्षा चांगला याही पद्धतीने सप्ताह आपल्या गावात होत राहो ही शुभ इच्छा, शुभ कामना, शुभ वासना हनुमंतरायाच्या चरणी करतो. लवकरच आपल्या गावचा कळसही हो ही इच्छा करतो. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली वरदा